मला काय सांगाल की मुंडे प्रकरणात आता आपण जर बघितलं तर वैज्ञानिक चाचणीची या ठिकाणी झालेली आणि त्याचे टेस्ट रिपोर्ट आता एसआयटी कडे सपोर्ट करण्यात आलेला आहे आणि एसआयटी आता न्यायालयाला ते सादर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नाही, आता ती तर प्रक्रिया आहे, ती होणारच. नार्कोटिक्सची असेल, ब्रेन मॅपिंगची असेल, ही प्रक्रिया होणार आहे आणि ती अहवाल आल्याच्या नंतर तो कोर्टापुढे सुद्धा सादर होणारच. कारण त्याच्यात खूप कुमार साहेब ऍक्टिव्ह आहेत. कुमार साहेब असं एक माणूस आहे, हे आम्ही ऐकून येतो. आपल्याला त्यांचे काय कधी भेट नाही, ओळख नाही. कुटुंबाने मागणी केली, आपणही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हेच पारदर्शकपणानं चौकशी करू शकते, तर हेच पाहिजे. इतक्या समाजाला, म्हणजे सर्वसामान्य समाजाला महाराष्ट्रातल्या कुमार साहेबाबद्दलची एक माहिती आहे की हा माणूस पारदर्शक करतो, कोणाच्याही दबावाखाली येत नाही आणि न्यायाच्या पलीकडेच नेऊन ठेवतो, त्याशिवाय बसत नाही. म्हणून तो अहवाल आल्याच्या नंतर एकदा कुमार साहेबांच्या हातात पडला की तुम्ही कल्पनाही करणार नाही अशी नावं जाणार आहे. पण मी त्याच्यावरती मला माहित असून सुद्धा काही गोष्टी मी बोलणार नाही आता की तपास किंवा लावून नार्को टेस्ट पर्यंत आणला, एसआयटी पर्यंत आणला, मुख्यमंत्र्यांचे त्याच्यात स्वतः लक्ष घातलंय, इथपर्यंत तो विषय आणून ठेवलाय. पण तपास यंत्रणेला काही अडचणी येऊ नयेत म्हणून आपण प्रत्येक गोष्ट बोलून दाखवावीच असं काय नसतं. तुम्ही शांत डोक्यानं सुद्धा कार्यक्रम चांगल्या प्रकारे करू शकता. हे महाराष्ट्रातले जीवन काढणार नाही. खूप झाले परळी, कधी कल्पना दिवसानं त्याच्यात येणार, त्या दिवसांनी आता टप्पा आहे, हळूहळू हळूहळू हळू सुरू आहे. हे होणार आहे. पण हे नाव भयानक आता पुढे आले, परळी हादरून जाणार आहे, हादरून. हे लक्षात ठेवा. महादेव मुंडेच्या प्रकरणात परळी पूर्ण हादरून जाणार. इतके मोठाले नाव त्याच्यात येणार आहे, फक्त त्याला दम लागणार आहे.